नमस्कार. माझ्या सर्व श्रोत्यांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंदेश रात्री ज्योतिष कार्यालयातून आपले संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभ अंक, शुभ रंगासह तसेच आज ज्योतिषशास्त्रीय घटना काय घडणार आहेत त्याही बघणार आहोत. त्याचबरोबर आज आपण शुभ मुहूर्त, अशुभ मुहूर्त दोन्ही बघणार आहोत. अनेक महा उपाय बघणार आहोत. तो तुमच्या मनोकामना, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्तीसाठीचा एक महा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार. तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर सुरुवात करूया आपण दैनिक पंचांगापासून. आजचं दैनिक पंचांग काय आहे? श्री शालिवाहन शके 1948, विक्रम संवत 2082-83, तसेच पराभव नाम संवत्सर चालू असून उत्तरायण व वसंत ऋतू तसेच चैत्र मास चालू असून शुक्ल पक्ष चालू आहे. तर आजची इंग्रजी दिनांक 29 मार्च 2026 असून आजची तिथी चैत्र शुक्ल एकादशी, जी आज कामदा एकादशीचा उपवास बरेच लोक करतात. तर आजचं नक्षत्र बुधाचं आश्लेषा नक्षत्र हे दुपारी 2:38 आहे. त्यानंतर केतूचं मघा हे नक्षत्र चालू होत आहे. आजचा वार रविवार, जो भगवान सूर्यनारायणाचा दिवस आपण म्हणू शकतो. तर आजचा योग धृतियोग, हा योग संयम आणि धैर्याने काम करण्यासाठी, काम पूर्ण करण्यासाठीचा उत्तम असा योग आहे. आजचं करण दिवाकरण विष्टी, त्यानंतर रात्रकरण भव हे आहे. आजचा सूर्योदय सकाळी 6:37 तर सूर्यास्त 6:51 आहे. तसेच आजचा चंद्र कर्क राशीमध्ये 14:38 म्हणजे दुपारी 2:38 व त्यानंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करीत आहे. त्याचबरोबर आजचा रवी हा मीन राशीत आहे. तर आजच्या महत्त्वाच्या ज्योतिषशास्त्रीय घटना कोणत्या? तर पहिली, कामदा एकादशी व्रत. आजच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊन तुमच्या ज्या काही कामना आहे त्या प्राप्तीसाठी तुम्हाला मार्ग खुले होतात. चंद्र राशी परिवर्तन म्हणाल तर चंद्र आज दुपारी कर्क राशीमधून निघून सिंह राशीमध्ये प्रवेश करीत आहे. यामुळे दुपारनंतर लोकांच्या स्वभावात अधिकारवाणी आणि आत्मविश्वास तुम्हाला वाढलेला निश्चित दिसणार आहे. रवी बुध युतीचा प्रभाव काय होणार आहे आजच्या दिवशी? तर सूर्य आणि बुधाची अनुकूल स्थिती आज बौद्धिक कामामध्ये यश प्राप्त करून देणार आहे. त्याचबरोबर विशेषतः विद्यार्थ्यांना अभ्यासात गती प्राप्त होऊ शकते. आता प्रत्येक राशीत काय काय घडणार आहे ते बघूया. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीला दुपारनंतर भाग्याची साथ मिळण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीमुळे आज तुमच्या कुटुंबातलं एक मन प्रसन्न असं वातावरण असं असणार आहे. नवीन प्रकल्पाची आखणी करण्यासाठीचा आजचा दिवस खूप चांगला किंवा शुभ असा आहे. आज तुमच्यासाठी शुभ अंक 5 तर शुभ रंग केशरी आहे. वृषभ राशीचा विचार केला तर घरातील कामात आज तुम्ही दिवसभर व्यस्त असणार आहे. तर त्या व्यस्ततेतून वेळ काढा स्वतःसाठी आणि थोडासा आराम देखील करा. आईच्या तब्येतीची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. काही ती सांगत असेल की हे दुखतंय ते दुखतंय, ते दुर्लक्ष करू नका. वैद्यांचा, डॉक्टरांचा निश्चित सल्ला घ्या. आज स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रे मात्र नीट तपासा. ती तपासल्याशिवाय त्यावर सही करू नका. कदाचित तुमच्याबरोबर गैरप्रकार होण्याचा आजचा दिवसाचा संभव दिसतोय. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग 8 तर शुभ अंक 8 तर शुभ रंग राखाडी किंवा ग्रे हा कलर आहे. मिथुन राशीचा विचार केला आज तर भावंडांशी असलेले तुमचे जे काही संबंध आहे हे अतिशय सौहार्दपूर्ण होतील. कुठल्या प्रकारचे जुने वादविवाद असतील, तुमच्यामध्ये काही भांडणं असतील तर ते आज निवळण्याचा दिवस आहे. आज एकमेकाशी सामोपचाराने चर्चा करा. बसून काही गोष्टी असेल त्या काही झालं असेल तर ते विसरण्याचा प्रयत्न किंवा ते सॉर्ट आउट करण्याचा निश्चित प्रयत्न करा. आज एखाद्या छोटा पण फायदेशीर प्रवास तुमच्या आयुष्यात घडणार आहे की ज्याने तुमच्या मनाला एक प्रफुल्लता आणि आनंदित असं वातावरण तयार होणार आहे आणि तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. त्याचबरोबर स्थावर मालमत्ते त्याचबरोबर विचार केला तर तुमचं जे कौशल्य आहे कामाचं, त्या कौशल्याचं कौतुक आज 4 चौघामध्ये तुमच्या होणार आहे. तर ते स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जी काही मेहनत केली त्याचा आज तुम्हाला चीज हे निश्चित मिळणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 3 तर शुभ रंग आकाशी आहे. कर्क राशीचा विचार केला तर दुपारपर्यंत थोडी अस्वस्थता तुम्हाला जाणवणार आहे. कारण चंद्राचा बदल एका राशीनंतर दुसऱ्या राशीत होत आहे, सिंह राशीमध्ये होत आहे. तर कर्क राशीच्या लोकांना तो थोडासा बदल जाणवणार आहे. पण त्यानंतर काही धनलाभाचे योग देखील होते. ज्यांच्या पत्रिकेत सिंह राशीमध्ये उत्तम ग्रहस्थिती आहे त्या लोकांना त्याचे धनयोगाचे देखील उत्तम असे योग प्राप्त होऊ शकतात. कुटुंबातील काही वाद असतील तर त्यावर आज पडदा पडण्याचा दिवस आहे. तसेच आज तुमच्यासाठी मुख्य टीप एक आहे की गोड बोलून कामं करून घ्या. आज तुमच्यासाठी तो दिवस आहे. शुभ अंक तुमच्यासाठी 2 तर शुभ रंग तुमच्यासाठी दुधी पांढरा आहे. तर सिंह राशीचा विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत येणार असल्याने दुपारनंतर तुमचे व्यक्तिमत्व हे उजळून दिसणार आहे.
आज चार चौघात तुमची नेतृत्व गुण, तुमची नेतृत्व कला ही उजळून दिसण्याचं आहे. त्याचबरोबर काही रखडलेली कामे असतील तर ते स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्ही पूर्ण करण्याचा देखील आज तुमच्याकडे मानस आहे. तुमच्याकडे ती ऊर्जा आहे, रवीची ऊर्जा आहे. त्यामुळे त्या रवीच्या ऊर्जेचा वापर करून लोकोपयोगी जी काय कामं करता येतील ती तुम्ही निश्चित करा आणि त्यातनं लोकांना फायदा होईल. ही तुमच्या नेतृत्व गुणाचा कस पाहणारी आणि त्याचा फायदा लोकांना करून देणारी सामाजिक अशी गोष्ट आहे. सिंह राशीच्या लोकांनी ती गोष्ट निश्चित आणि नियमित करावी. त्याचबरोबर तुमच्यासाठी शुभ अंक 1 हा आहे, तो शुभ रंग सोनेरी पिवळा आहे. तर कन्या राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस तुमच्यासाठी थोडासा धावपळीचा आहे. त्या धावपळीच्या दिवसामध्ये जी काही कामं असतील ना ती पटापट मार्गी लागतील किंवा पटापट पुढे सरकतील. त्याचबरोबर प्रवासात सामानाची तुम्ही थोडी काळजी घ्या. खर्चावर थोडंफार नियंत्रण ठेवा म्हणजे ते ठेवलेलं नियंत्रण हेच तुमची बचत असणार आहे किंवा हेच तुमचे एक प्रकारचं उत्पन्न असणार जे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या मोठ्या खर्चांना काही ना काहीतरी थोडीफार काही ना ते मदत करेल. त्यामुळे असे काही खर्च असतील की ज्याची गरज नाही ते खर्च करणं आजच्या दिवशी टाळा. आजच्या दिवशी तुमचा थोडासा अध्यात्माकडे कल वाढलेला तुम्हाला जाणवेल आणि तो वाढलेल्या कलाचा फायदा घेऊन कुठल्या आध्यात्मिक व्यक्तीला किंवा आध्यात्मिक क्षेत्राला निश्चित भेट द्या. तिथे देवदर्शन करा, जप तुम्हाला काय पोथी श्रवण वाचन करता येईल ते तुम्ही निश्चित करा. आज तुमच्यासाठी शुभ अंक 6, तो शुभ रंग पोपटिया आहे. तर तुळ राशीचा विचार केला तर जुन्या मित्रांच्या भेटीगाठी मुळे आज तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे काही नवीन मार्ग देखील तुम्हाला सापडणार आहे. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचा दिवस आहे. तर आज तुम्ही जे समाजामध्ये काम केलेलं आहे याच्या आधी त्या कामाची पोचपावती म्हणून आज तुमच्या याची प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा ही वाढणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 4 हा आहे, तर शुभ रंग चंदेरी आहे म्हणजे सिल्वर कलर आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी आज तुम्हाला मिळू शकते. आता जबाबदारी त्यालाच मिळते तो ते काम करू शकतो. बरेच लोक आळशी लोक बसून राहतात, सांगता आम्हाला काम नाही. अरे कसं काम मिळणार तुम्हाला? तुम्ही पहिले कष्ट तर करा. वृश्चिक राशी लोक मात्र ती गोष्ट कायम करत असतात. त्यामुळे त्यांना नवीन नवीन जबाबदाऱ्या मिळतात, वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळतं, वरिष्ठ लोक त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन करतात. त्याचबरोबर काही प्रलंबित सरकारी कामं तुमचे बाकी असतील तर त्या कामांमध्ये देखील तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 9, तो शुभ रंग विटकरी लाल हा आहे. तर धनु राशीचा विचार केला तर नशिबाची पूर्ण साथ आज तुमच्या राशीला आहे. तर त्याचा फायदा कसा घ्यायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. आता काही लोकांना मोठा होतो, काही लोकांना छोटा होतो, काही लोकांना कमी होतो. आता जो फायदा व्हायचा तो ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार झेपेल एवढाच होतो. बरेच लोक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवतात, गुरुजी सांगितलं धनालाभ होणार आहे आणि तुला काही कोटी मिळणार आहे किंवा तुझं उत्पन्नच हजारांमध्ये तर तुला 100 रुपयाचा फायदा झाला तरी तो धनालाभच झालाय, कारण ते तुला मिळणारच नव्हते पण ते मिळाले त्या दिवशी. तर त्याच पद्धतीने विचार केला तर आज पितृपक्षाकडनं देखील तुम्हाला काही ना काहीतरी सहकार्य प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मात्र आजचा दिवस प्रगतीचा दिवस आहे. तसेच आज तुमच्यासाठी शुभ अंक 7, तो शुभ रंग हा गडद पिवळा आहे. आता मकर रास काय म्हणते तर आज कामामध्ये थोडी सावधगिरी बाळगा. कुठलंही काम एकदम फास्ट करू नका, कुठलंही काम आताताईपणे करायला जाऊ नका. थोडं सावधगिरीने लक्षपूर्वक हे काम आपल्या फायद्याचं आहे का नाही किंवा हा व्यक्ती आपल्या फायद्याचा आहे का नाही त्या गोष्टीचा विचार करून तसा निर्णय घेऊन ते काम परिपूर्णत्वाकडे न्या. त्याचबरोबर आज थोड्याशा आरोग्याच्या कुरबुरी देखील तुम्हाला जाणवू शकतात, तर त्या दृष्टिकोनातून देखील थोडा विचार करा. कोणावरही आंधळा विश्वास आजच्या दिवशी टाकू नका, तो तुमचा घात करू शकतो. त्यामुळे जे काय कामं करायचे ते परिपूर्ण योग्य असे करा. त्याच पद्धतीने आज थोड्या काही बाबतींमध्ये थोडं संयम ठेवला तर तुमचा फायदा होईल. खास करून बोलण्यामध्ये, खर्च करण्यामध्ये, लोकांवर विश्वास ठेवण्यामध्ये थोडासा संयम ठेवा. तो तुमच्यासाठी शुभ अंक 8 आणि शुभ रंग जांभळा आहे. त्याच पद्धतीने कुंभ राशीचा जर विचार केला तर वैवाहिक जोडीदाराशी आज तुमचा सुसंवाद राहणार आहे. आज तुमच्या दोघांमधलं जे नातं आहे ते घट्ट होण्याचा दिवस आहे. एकमेकांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण असणार आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. नवीन व्यवसाय भागीदारीमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. आज जनसंपर्क वाढवण्यावर जर तुम्ही आज भर दिला तर त्याचा तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये फायदा होईल. तोच जनसंपर्क तुम्हाला काही ना काहीतरी नवीन गोष्टी प्राप्त करून देईल. तुमच्यासाठी शुभ अंक 5, तो शुभ रंग निळा हा आहे. तर मीन राशीचा जर विचार केला तर आज तुमचा शत्रूंवर विजय मिळवण्याचा दिवस आहे, तर त्याचा तुम्ही निश्चित फायदा घ्या. त्याचबरोबर जर विचार केला तर कर्जाचे व्यवहार आज तुमचे पूर्ण होऊ शकतात. जर पुढे तुम्ही कर्जाच्या फाईल टाकल्या असतील तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आज थोडं यश प्राप्त होऊ शकतं, तुमचं लोन पास होऊ शकतं. कामातील सातत्य तुम्हाला
मोठं यश मिळवून देऊ शकतं. त्यामुळे जे काम करताय ते तुम्ही कंटिन्यूली सातत्याने तुम्ही ते काम करत राहा. त्यात तुम्हाला निश्चित यश प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 3 तर शुभ रंग गुलाबी हा आहे. चला बघूया आपण आता मुहूर्त, शुभ अशुभ काळ. तर शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:52 आहे. तर अशुभ काळ, राहू काळ जर म्हणाल तर संध्याकाळी 5:15 ते 6:47 आहे. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावीत आणि अशुभ मुहूर्तावर शुभ कर्म टाळावीत, हे नीट लक्षात ठेवा. तर आता आपण महाउपाय जो आहे ज्याच्यासाठी सगळे लोक थांबलेले आहे, तर आता आपण महाउपाय बघणार आहोत. तर आज कामदा एकादशी आणि रविवारचा योग आला आहे. आज भगवान श्री विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करायचे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा इतर कुठलाही तुम्हाला विष्णूचा मंत्र येत असेल किंवा विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर त्याचं पठण श्रवण करायचं आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच सूर्यदेवाला अर्घ्य देऊन विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यास आज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. पण त्या मनोकामना आधी संकल्प सांगायचा आहे की मी ही गोष्ट ह्याच्यासाठी करतोय, तर तुम्हाला त्या मनोकामना तृप्तीसाठी ह्या उपायाचा तुम्हाला निश्चित लाभ असा होणार आहे. आता त्याचबरोबर आम्ही ज्या काही सर्व्हिसेस तुम्हाला देऊ इच्छितो त्या म्हणजे अशा की तुमच्या वैवाहिक काही जीवनात अडचणी असतील, विवाह होत नसेल, संतती संदर्भात काही अडचण असेल, संतती होत नसतील, व्यवसाय आर्थिक तोट्यात मध्ये सापडलाय किंवा जॉब भेटत नाहीये, शिक्षणात अडचण होते, कोणती साईड घ्यावी हे कळत नाही, शैक्षणिक क्षेत्रानंतर पुढे कोणतं शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षण घ्यावं, त्या संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवं आहे किंवा नवीन वास्तू घेतली त्या वास्तू संदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन आवश्यक आहे, तुम्हाला वास्तू व्हिजिट करायची आहे, ही वास्तू घेऊ का नको घेऊ असा तुमच्यासमोर काही प्रश्न पडला आहे किंवा जी वास्तू घेतली त्यामुळे तुम्हाला वाटतं की याच्या काही दिशा चुकलेल्या आहे, त्याच पद्धतीने काही नवीन प्लॉट घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, नवीन कंपनी उभारायची आहे, कंपनीचे काही लेआउट्स तुम्हाला वास्तूप्रमाणे करून घ्यायचे असतील तर त्यानुसार तुम्ही विचार केला तर इतर न्यूमरोलॉजिकली तुम्हाला काही गायडन्स हवा असेल की मोबाईल नंबर, व्हेकल नंबर, तुमचे नेम करेक्शन, तुम्हाला तुमची काही इंडस्ट्री टाकायची, फर्म टाकायची, बिझनेस टाकायचं, त्याचं नाव तुम्हाला न्यूमरोलॉजिकली असेसमेंटनुसार करून घ्यायचं असेल तर त्या संदर्भात जो तुम्हाला खाली दिलेला आमचा क्रमांक आहे श्री अत्रे ज्योतिष कार्यालयाचा, तिथे तुम्ही निश्चित संपर्क साधा. मी स्वतः श्री ज्योतिष योगेश प्रभाकर आपल्याला या गोष्टीतनं मार्गदर्शन घेईल, बाहेर काढण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्यातनं नक्कीच काही ना काहीतरी रिलीफ भेटेल आणि तुम्ही त्यातनं परिपूर्ण बाहेर निघाल. त्याचबरोबर आमचे हे जे यूट्यूब चॅनल जिथे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना ही सगळी माहिती मिळेल, हे महाउपाय त्यांना ऐकायला मिळतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.